नमस्कार. मेघा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण करणार आहोत भरली वांग्याची भाजी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे मी 5 ते 6 वांगे घेतलेले आहे. त्या वांग्यांची साल आणि देठ आपण काढून घेणार आहोत. आता वांगे घेऊन आपण मधून अशा 2 खापा करणार आहोत. वांग्यांना आता चिरा पाडून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आणि वांगे पाण्यातून धुवून घेतलेले आहेत मी आता. इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. या शेंगदाण्यामध्ये थोडंसं लसूण, तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. हे बघा, आपलं मिक्सरमध्ये शेंगदाणे ते सगळं बारीक झालेलं आहे. आता आपण हे सगळं एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता सारण व्यवस्थित आपल्या वांग्यामध्ये भरलं जावं म्हणून मी याला थोडासा पाण्याचा हात लावत आहे, जेणेकरून हे सारण पूर्ण वांग्यामध्ये भरलं जाईल. आता आपण धुतलेले वांगे घेणार आहोत आणि त्या वांग्याच्या जे आपण काप केलेले होते वांग्याला, त्या वांग्यामध्ये आपण हे सारण भरणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण सगळे वांगे भरून घेतलेले आहेत. इकडे मी कढई तापत ठेवलेली होती, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपलं आता चांगलं गरम होत आहे. आता इथे मी थोडंसे हिंग, थोडंसे जिरं आणि आता आपण जे भरले वांगे होते ते सगळे टाकून देणार आहोत. आणि याला फक्त 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. बघा, 1 मिनिट वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण यात राहिलेला जो मसाला होता तो सगळा टाकून देणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत. आता मी इथे पाणी टाकलेलं आहे. तरी 1 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत. बघा, आता यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून आपले वांगे व्यवस्थित शिजून जाते. हे बघा, 10-15 मिनिटानंतर बघा आपले वांगे व्यवस्थित शिजून झालेले आहेत आणि आपला भरली वांग्याचा जो रस्सा पण आहे तोही व्यवस्थित झालेला आहे. आता मी इथे यात थोडी कोथिंबीर घालत आहे. हे बघा, वाह, किती सुंदर. बघा, आपले भरले वांग्याची भाजी रेडी झालेली आहे. चवीला खूप छान लागते.